सातारा जिल्ह्यातील पाटण गावात रानगव्यांनी अक्षरशः हैदोस घातल्याचं चित्र आहे। प्रकाश पाटील यांच्या शेतामध्ये रानगव्यांनी हैदोस घातला। विक्रीसाठी तयार झालेल्या कलिंगडाचं नुकसान केलंय। त्यामुळे आता पाटील यांचं नुकसान झालेलं आहे। या संदर्भात प्रकाश पाटील यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। आपण पाहूयात। सध्या मी लेंडोरी गावामध्ये आलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे हे जे तुम्ही ओसाड असं पडलेलं तुम्हाला हे क्षेत्र दिसतंय, ह्यामध्ये कलिंगडाचं मोठं पीक आलेलं बहरलेलं पीक होतं आणि हेच पीक जे आहे ते जंगली जनावरांनी फस्त केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर साधारण 5 एकर क्षेत्रामध्ये एकही तुम्हाला या ठिकाणी असं कलिंगडचं पीक दिसणार नाही जे विकण्यालायक त्यांनी ठेवलेलं आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही कलिंगडाची नासधूस केल्यामुळे ही अशी कलिंगड आहेत ती कुजलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या बरोबर या ठिकाणी ह्या सगळ्या शेतकऱ्याची व्यथा ऐकण्यासाठी, त्यांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी शेतकरी संघटनेचे जे पदाधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दादा, काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याची व्यथा पाहण्यासाठी आलेला आहे, इथं आल्यानंतर तुम्हाला काय चित्र इथं पाहायला मिळालेलं आहे, काय सांगाल या सगळ्या संदर्भामध्ये? या ठिकाणी प्रत्यक्ष मला कळाल्यानंतर मी काल आलो आणि काल या ठिकाणी बघितल्यानंतर यांचं जवळजवळ 5.5 एकर कलिंगडाची नासधूस झालेली आहे। आज त्यांना स्वतःला खायला सुद्धा कलिंगड शिल्लक नाही आणि आज जवळजवळ 10-12 लाखाचं त्यांचं नुकसान झालेलं आहे। मल्चिंग पेपर असेल, ड्रीप असेल, कंपाऊंड केलेलं जसं पूर्ण तारा आहेत त्या सुद्धा गव्याने हे केलेले आहेत। फळझाडांचं नुकसान झालेलं आहे। पूर्ण पीक तयार झालं होतं, म्हणजे 2 दिवसात आम्ही आता पीक काढणारच। ते 20-25 गव्यांच्या कळपानं अचानक रात्री एवढा हैदोस घातला की संपूर्ण पिकाची नासधूस झाली। पिकाचीच नासधूस नाही झाली तर हे मल्चिंग, त्याच्यानंतर आम्ही दुसरं पीक घेणार होतो, त्यानंतर ठिबक, त्या पाईपलाईन, हे कंपाऊंड सगळं तोडून संपूर्ण एक 8 ते 10 लाखाचं नुकसान। आणि एकच दिवस ते आले नाहीत, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आज 3 दिवस सलग लागोपाठ येऊन त्यांनी हे सगळं नुकसान केलं। कॅमेरामन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।